ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज एक टोपडं पाहणार आहोत आपण। तर सुरुवात करू। टोपड्याचं माप तुमच्या बाळाच्या एका पाळीपासनं दुसऱ्या असं एका पाळीला हा टेप लावायचा, डोक्यावरून पूर्ण घेऊन जे तुमचं माप येईल ते टोपड्याचं माप असेल। तर माझं 12 येतंय। आता तुमचं माप तुम्ही घेऊन त्याप्रमाणे हा चौकोन घ्यायचा आहे। तर माझं 12 आलंय म्हणून मी हे चौकोन पूर्ण 12 बाय 12चा घेतलेला आहे, चारी बाजू 12। तर असे मी 2 घेतलेत। तुम्ही अस्तर आणि कापड असं घेतलं तरी चालेल, मी हे दोन्ही यूज करणार आहे ह्याच कापडाचा। चला तर माझं चौकोन काढून घ्यायचं आहे। आता हे 2 चौकोन आहेत ते आपल्याला फोल्ड करायचे आहेत। अगदी छान व्यवस्थित करून घ्यायचं हे आणि 4 घड्या करायचं, मग पुन्हा एक फोल्ड करायचं। ते फोल्ड केल्यानंतर हे आपल्याला किती येते मोजायचं। तर हे 6 येणार आहे आणि असंही आपलं 6 येणार आहे, म्हणजे जसं तुम्ही घेतलेलं असेल त्यानुसार। तर ह्याचा मध्यभाग आपण काढणार आहोत, पुन्हा 6चाच करायचा, म्हणजे जे येते त्याप्रमाणे इथे मार्किंग करायचं। हे टोक आणि हे टोक ह्याला गोल राऊंड आपल्याला हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर माझ्या चॉकमुळे दिसत नाहीये, मी कटिंग केल्यावर तुम्हाला दिसेल। फक्त गोल आकार द्यायचा आहे आपल्याला। तर आपल्याला हे असं वरती बाजू असेल ती आतमध्ये घ्यायची आहे आणि उलट सुलट पाहून हे आपण असं टाकून घेणार आहोत आणि संपूर्ण राऊंडला टिप मारून घेणार आहोत। तर हे आपण ओपन करणार आहोत, पलटी करून घेऊया। तर आपण हे पलटी करून घेतलंय, त्या आतमध्ये फोल्ड करायचा आणि गोल राऊंड दाब मारून घ्यायचं आपल्याला। अशा प्रकारे आपण फोल्ड करून घ्यायचं जे ओपन आहे ते आणि पूर्ण गोल राऊंड टिप मारून घेऊया। अशा प्रकारे दाब करून घेतल्यावर आपण हा असा अर्धा गोल करणार आहोत। असं फोल्ड करायचंय आणि इथे आपल्याला 1.5 इंचावर कट द्यायचा आहे। इथे 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इथेही 1.5 इंच घ्यायचं आहे। 1.5च घ्यायचं आहे कारण हे छोटं टोपडं आहे आणि इथून आपला कट करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण 1.5 इंचावर कट दिलाय। तर इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत। हे ओपन आहे तिथे आपण शिलाई मारू। इथे आपण 1 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। असा गोल राऊंड 1 इंचावर मार्किंग करून घेऊया। तर आपण इथे मार्किंग करून घेतली, त्याच्यावर फक्त एक शिलाई घालायची आपल्याला। आता जे आपल्या टोपड्याचं माप आहे, म्हणजे पाळीपर्यंत आपण पकडलेलं त्या 12 आलेलं, त्याप्रमाणे आपण ही प्लेटी घालून घेणार आहोत। तर कशाही प्लेटी, बॉक्स प्लेट मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत, पण मी इथे आता साध्या घालणार आहे, अशा आपल्या नेहमीसारख्या। फक्त गोल राऊंड करत जायचंय। तर अशा प्रकारे आपली पूर्ण प्लेटी घेऊन झाल्या। आता ह्या मोजायच्या आहेत जे तुमच्या टोपड्याचं माप आलं आहे त्याप्रमाणे। तर हे असं गोल गोल आपल्या व्यवस्थित मोजून घ्यायचं। तर माझं आता 12 आहे, तर मग हे 12 आलं पाहिजे अशा प्रकारे। मला म्हणजे तुम्हाला कोणत्याही टोपड्याचं बाळाचं करेक्ट माप येण्यासाठी मी हे शिकवतेय। तर हे 12 बरोबर आलेलं आहे। जर एखादा येत नसेल तर प्लेट एखादी वाढवायची किंवा कमी करायची, अशा प्रकारे केलंय। आता ह्याला मी छान वाटण्यासाठी अशी लेस आहे, तर ह्याच्यावर मी ही लेस लावणार आहे। तर ही तुम्ही नाही लावलीत तरी चालू शकतं, तर इथं सजवण्यासाठी मी अशी लेस लावून घेते। अशा प्रकारे फक्त त्या शिलाईवर हे ठेवायचं आहे आणि हे लावून घ्यायचं आपल्याला। तर आपण हे टोपडं असं ठेवलं की जे, आणि ही पट्टी घेतली आहे तर इथे डबल आलं आहे, तर इथे ठेवायचं आहे आणि असं माप येतं। आणि जेवढी तुम्हाला नाडी हवी आहे त्यानुसार ही पट्टी ठेवू शकता। त्याची मी रुंदी किती घेतलेली, 2 इंचाचं घेतलं आहे आणि जसं तुम्हाला हवंय त्यानुसार घेऊ शकता। तर याचा एक मध्य काढायचा पट्टीचा आणि इथे आपल्याला लावून घ्यायची। तर तुम्ही आतून बाहेरून कशी हवी असेल त्यानुसार घेऊ शकता। तर मी हे असे आतून घेणार आहे, याचा मध्य आणि हे ठेवायचं आहे आपल्याला। आणि मग हे असं जुळून पुन्हा आपल्याला इथून सुरुवात करणार आहे मी लावायला। तर इथून आपण लावायला सुरुवात करूया।
तर ह्या चॅनलवर बऱ्याच प्रकारची टोपडी मी शिकवली आहे आणि अगदी तुम्हाला समजेल ह्या भाषेत मस्त। आणि काय शंका असेल तर तुम्ही विचारू शकता। तर टोपड्याचे प्रकार, लहान मुलाचे लंगोट, बाळुती, काहीही हवं असेल तर ह्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता। तर अशा प्रकारे पट्टी लावून झाली। आता ही आपल्याला वरती फोल्ड करायचे आहे आणि इथे आपल्याला हे फोल्ड करून हे फोल्ड करायचं आहे, जसं तुम्हाला रुंदी आवडेल त्यानुसार। आणि इथे आपण पूर्ण टिप मारून घेणार आहोत। तर इथून स्टार्ट करायचं आहे, एका टोकापासून कुठल्या पण। तर मी चौकोन घेतलाय, जनरली आपल्याला हवाय तसा, आणि हे इथं फोल्ड करायचं आहे आणि हे आपल्याला इथे ठेवायचं सुरुवातीला। आणि इथे फोल्ड करून इथे आपल्याला टीप घालायची। आणि थोडंसं हे कट करून घ्यायचं आणि हे पलटी करून घ्यायचं। असंच दुसऱ्या साईडला पण करून घेऊया। तर आपलं हे छानसं टोपडं तयार झालं आहे। तर हे जन्मल्यापासून 3 महिन्याच्या बाळापर्यंत हे टोपडं येईल। चला, हे टोपडाचा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।